बघा मंडळी, भरपूर मोठा आता परिवार आहे आणि बघा एका फ्रेम मध्ये राहत नाही, एवढा मोठा परिवार दिसते तुम्हाला. बघा इकडे आत्यानी बघा किती पैसे जमवलेले आहेत. हे बघा करोडांची मजा बघा. नमस्कार मंडळी, तर मी समीर पिढी SPD ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी आज तुम्हाला बघा भेटणार आहे दिशा आणि दिव्या यांचा हल्दी सोहळा. तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा भेटणार आहे, तर व्हिडिओ न स्किप करताना बघा. चला, हल्दीतील धमाल तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा भेटेल. आणि आपल्या गावातील पहिलाच हल्दी समारंभ असणार आहे. गावातील पहिलाच हल्दी सोहळा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न असणार आहे. तर व्हिडिओ न स्किप करताना आपण जाऊया मांडवामध्ये. बघा इथे समोरचा मांडव दिसते. बघा इकडे चालू आहे मांडवाची तयारी चालू आहे. इकडे मांडव चालू आहे इकडे. आणि बघा इकडे सर्व गावातली सर्व इकडे मंडळी आलेले आहे. इकडे सर्व मंडळी दिसतात तुम्हाला बघा गावातील. इकडे बघा जे मांडवासाठी येतात त्याच्यासाठी बघा इकडे सुकडवड आहे ना, सुकडवड इकडे भरताना दिसतात. आपल्यासोबत आता मंजू अण्णा आहे, त्यांच्या प्रेमाने अण्णा सुद्धा बोलतात जातं. आपल्या गावामध्ये लग्न कार्यामध्ये म्हणजे मांडवाला सर्व पूर्ण गावामध्ये आमंत्रण फिरलं जातं, त्याच्याबद्दल थोडं सांग. हळदीचा कार्यक्रम आहे. भव्य असा मांडव सजवलेला आहे. भव्य मांडवामध्ये संपूर्ण ग्रामस्थ आमच्या आमंत्रणाच्या विनंतीस मान देऊन हजर झाली आणि अशा प्रकारे हा सुंदर असा कार्यक्रम आत्तापर्यंत सादर होत आहे. दोन मुली अतिश त्रिंबक पाटील याच्या दोन मुली दिव्या आणि दिशा या दोघींचा आज हळदी समारंभ आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण गाव गोळा झालेला आहे आणि अशा प्रकारे सुंदर अशा परीने हा कार्यक्रम संपन्न होत आहे. तरीसुद्धा आमचं आमंत्रण असं आहे की सर्वांना हा 6 दिवस कार्यक्रम चाललेला आहे आणि 6 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्व ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. अशाच प्रकारे उद्या लग्न सोहळा आहे दोघींचा पण, दिव्या आणि दिशा यांचा. तर तरीसुद्धा आम्हाला खात्री आहे की आमच्या आमंत्रण विनंतीस मान देऊन सर्व ग्रामस्थ हजर होतील. धन्यवाद. आणि तुम्ही नवरीचे कोण लागता? मी नवरी मुलीचा आजोबा लागतो. दोन्ही नवऱ्यांचा मी आजोबा आहे. इकडे बघा, इकडे काय चालू आहे? मांडवात हल्दी कुंकू चालू आहे. ते मांडवामध्ये येत असतात त्यांच्यासाठी बघा इथे हल्दी कुंकू केले जाते, म्हणजे त्यांची पूजा केली जाते. बघा इकडे आत्यानी बघा किती पैसे जमवलेले आहेत. हा बघा, आता आपल्यासोबत आता नवरींची आता आत्या दिसत आहेत. तुम्हाला कसं वाटतं? आज तुमच्या घरातलं पहिलं लग्न कार्य आहे, तुम्हाला कसं वाटतं? मला खूप छान वाटतंय. आज माझ्या 2 भाच्यांची आज हळद आहे. खूप छान वाटते. आता डबल धमाल असणार, कारण 2 मुलींचं लग्न कार्य आहे, त्यावर डबल धमाल असणार. खूप धमाल येणार आहे आज. चालेल चालेल. आणि इकडे बघा, तुमचं नाव सांगा. माझा कविता. तुम्ही नवरी मुलीची कोण लागतात? नवरी माझी नाती लागते. नाती लागतात. नाती. आणि याचं नाव काय? त्याचं नाव कृष्णी. आणि इकडे बघा, इकडे वडे चालू आहे. इकडे वडे चालू आहेत. इकडे साच्याचे वडे चालू आहेत ना? साच्याचे वडे बोलतात याला, साच्याचे वडे चालू आहे बघा इकडे. आणि इकडे तर नवरी मुली सुद्धा आलेल्या आहेत. आता इथं काय प्रोग्राम चालू आहे? इथं साच्यातले वडे चालू आहेत आणि पापड फेण्या काढतात आणि लग्न आहे. नवरी मुली सुद्धा बघा टाकणार ना वडे. नवरी दोन्ही नवऱ्या टाकणार आहे. इकडे बघा, मामा
लग्नाला गसवड गावाहून हे मन मामा आले लग्नाला गसवड गावाहून कल्याणी बहीण आली लग्नाला गसवड गावाहून कल्याणी बहीण आली लग्नाला. ही पद्धत आहे काय नवरीकडून वडे टाकले जातात ते? हो नवरीकडून वडे टाकायचे नव्या नवरीने टाकायचेच वडे. नवरी लग्न आहे. हा चालेल चालेल. हा हा बघा आता फेण्या टाकतात. पहिले वडे टाकले नंतर पापड टाकले आता फेण्या टाकतात. पहिला नव्या नवरीचा मान असतो आज हल्दीच्या दिवशी तोच इथे मान चालू आहे बघा. बघा गावातलं सर्वीकडे महिला मंडळ दिसतंय. आता लग्न कार्यामध्ये येतात आणि बघा इथे सर्व मदत करणं दिसतात. लग्न कार्यामध्ये हातभार लावतात सर्व. इकडे आता भाजी कटिंग सर्व चालू आहे इकडे. बोलवीत दिव्या का सरगो बोलवीत दिव्या का सरगो बोलवीत का सरगो बोलवीत दिव्या बांगुड्या बरियाला दिया बांगुड्या भरायाला किशे भालवीत दिशा का सरगो बोलवीत दिशा का सरगो बोलवीत का सरगो बोलवीत दिशा बांगुड्या भरियाला दिशा बांगुड्या भरायाला. बघा आता आपल्यासोबत आता हल्दी सोहळा असणार आहे. त्यात आपल्याला दिसत आहेत दिशा आणि दिव्या या दोन नवरी इथे दिसत आहेत. बघा त्यांनी खूप छान असा लुक केलेला आहे. तर तुम्हाला त्यांना विचारूया ज्या क्षणाची त्यांनी भरपूर दिवसापासून वाट बघितली होती तो क्षण आज आलेला आहे. आज हल्दीचा दिवस. आज तुम्हाला कसं वाटत आहे? आम्हाला आज खूप आनंद होतोय. आमच्या आनंदामध्ये तुम्ही पण या. चालेल ते आधीच सांगितलं आम्ही काही जास्त काही बोलणार नाही. चला शुभेच्छा करतो तुम्हाला. बघा इकडे सर्व तर जेवणाची तयारी चालू आहे. सांगा जेवणामध्ये काय आता काय चालू आहे? मावळ्याची मेजवानी असणार आहे दुपारच्या जेवणामध्ये. तो चित्र टाकणं दिसतंय बघा. हा साकला आहे ना? किती किलो असणार आहे? 100 किलो साकला आहे दुपारच्या जेवणासाठी. आणि दुसरं काय? वाटाण्यांची भाजी आणि गवारीची भाजी. व्हेज मेनू सुद्धा असणार आहे. बघा मस्त साकल्याचा आज कालवण असणार आहे दुपारच्या जेवणामध्ये. मावळा कटिंग करून आधीच केला होता त्यामुळे काही दाखवता का आला नाही. सर्व एका तोली करणार का कसं काय? अर्धा अर्धा करणार. 50 किलो. 50 किलो 3 पातेले करणार. ठीक आहे 3 पातेल्यामध्ये करणार. बघा मस्त हे ऑर्डर सुद्धा घेत असतात बाहेर बाहेर जातात जेवण बनवण्यासाठी. करवले बघा तिथे. माझी शेकतात. हे बघा आपल्यासोबत आता करवली दिसत आहे. तुमची मानाची करवली दिशाची मानाची करवली इकडे दिसते बघा. आणि इकडे दिव्याची मानाची करवली आहे.
बघा मंडळी भरपूर मोठा असा परिवार आहे. आणि बघा एका फ्रेममध्ये राहायचं एवढा मोठा परिवार दिसते तुम्हाला. बघा आता आपल्यासोबत आता सर्व मामीसा दिसतात आणि मामीसाचा थाट बघू शकता. हा तुमचा हा थाट आहे ना. बघा काय बोलणार तुमच्या आज भाचीचं लग्न काढाय तुम्हाला कसं वाटतं आज. अच्छा वाटतंय. फुल धमाल करणार ना. हो चालेल चालेल. बघा सर्व मामीसा इथं दिसतात तुम्हाला. अजून बाकी आहेत ना अजून. टोटल किती मामीसा असाल तुम्ही. 22. चालेल चालेल. करवल्या बघा नवरीच्या करवल्या. तुम्ही कोणच्या करवल्या. दिशा दिशाच्या दीदीचे. अरे बघा इकडे नवरीच्या सर्व बहिणी करवल्या इथं दिसतात तुम्हाला. मग आज कसं वाटतं तुमच्या आज बहिणीचं आणि मैत्रिणीचं लग्न काय तुम्हाला आज कसं वाटत. एकदम मस्त. आज फुल धमाल करणे सर्वजण. आज तुम्ही देवतांचा आशीर्वाद घेऊन सर्व आता
मंडळी आता पूर्ण मंडपामध्ये आलेल्या आहेत. आता इथे तुम्हाला थोड्या वेळात आता हल्दी सोहळा तुम्हाला बघायला भेटेल. चला तर आता व्हिडिओ चला आता थोड्या वेळात आता हल्दीला आता सुरुवात होणार आहे. तर आपण कारण आपण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवाती आपण सर्व देवतांचा आशीर्वाद घेऊनच आपण करत असतो. आता सर्व देवतांचा आशीर्वाद घेऊन झाला आता थोड्या वेळात आता हल्दीच्या प्रोग्रामला सुरुवात होणार आहे. बघा इकडे हळद लावायला सुरुवात झाली आहे. बघा इकडे हळद लावण्याची गर्दी सुद्धा झालेली आहे. इकडे बघा आपल्यासोबत आज टीम सुद्धा असणार आहे. बघा इकडे हळदीला सुरुवात झालेली आहे आणि इकडे बघा लाईन बघा हळदीला नवरीला हळद लावण्यासाठी लाईन बघा किती लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात लाईन लागलेली आहे. इकडे बघा जेवणाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. इकडे जेवणासाठी बसलेले आहेत. झालं जेवण सांगा. जेवण व्यवस्थित झालं, मस्त झालं. हा चालेल चालेल. इकडे नवरींची करवली बघा किती आहेत. करवली बघा किती आहेत. बघा हळूहळू आता गर्दी सुद्धा वाढत चाललेली आहे हळद लावण्यासाठी. कारण हळद 2 नंतर हळद बंद असणार आहे. त्यामुळे बघा गर्दी वाढतच चाललेली आहे. कारण मामसोला असणार आहे त्यामुळे सर्व इकडे आता हळद लावण्यासाठी जमलेलं आहे मंडळी. हे बघा करवल्यांची मजा बघा. हे बघा पैसे मागण्यासाठी. हे बघा हे दादा काय चालू आहे. येणाऱ्या पाहुण्यांचं मानपान चालू आहे. मानपान चालू आहे. मानपान इथे हळद लावण्यासाठी इथे मानपानचा प्रोग्राम चालू आहे आणि त्यांना बघा इकडे थंडा सुद्धा दिला जातो. थंड वडे सुद्धा दिले जातात. तर मंडळी हळदीचा प्रोग्राम चालूच आहे. आता हळद बंद होईल थोड्या वेळातच. त्यानंतर तुम्हाला मामसोला तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यानंतर हळदीची संध्याकाळची धमाल सुद्धा नक्कीच मला बघायला भेटेल. यांचा परिवार भरपूर मोठा परिवार आहे त्यामुळे सर्वांची काही ओळख करता येणे शक्य नाही. कारण आपला व्हिडिओ भरपूर मोठा होईल. कारण भरपूर मोठा असा परिवार आहे. सर्वांची काही ओळख करता येणार नाही. जेवढे समोर येतील त्यांची मी ओळख करण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ न स्किप करताना बघा. डायरेक्ट आता संध्याकाळला एक भेटूया मामसोला चालू व्हायच्या वेळेला. ठीक आहे. बघा आता आपल्यासमोर आता नवरी दिसत आहे. दिशा नवरी बघा मामसोल्यासाठी लुक बघू शकता. ट्रॅडिशनल कोली लुक केलेला आहे. नवरीचे मामा दिसतात इकडे. तर तुमची आज भाची कशी दिसत आहे. भाजी सुंदर दिसते आमची. सुंदर दिसते ना. हा सुंदर दिसते. आता तिचा घोड्यावर मामसोला काढायचा आहे. थाटामाटा निघणार आहे ना. हो थाटामाटात निघणार. हा शिकार नाचाचा पण आहे. हो हा चालेल. फुल धमाल असणार आहे. हो फुल धमाल. हा मामा पण खुश सर्व दिसतात इकडे. हो अजून टोटल किती तुम्ही मामा टोटल किती आहात. मामा एकूण आम्ही 22 आहो. पण सध्या आम्ही इथे 4च आहो. ते येवाच आहेत. एक 5-10 मिनिटात येतील. बघा नवरीची सकाळपासून काय भेट घडवली नाही आईची. नवरीची आई बघू शकता. आईचा लुक सुद्धा बघू शकताय. तर तुमची आज मुलगी कसं दिसत आहे. एकदम चिकनी एकदम छान. तुमचं कसं वाटतं तुमच्या घरामध्ये लग्न कार्य आहे आणि भरपूर तुमचा मोठा परिवार आहे आज एकत्र आलाय त्या कार्यासाठी. एकदम छान वाटते. इकडे फोटोशूट चालू आहे. आपल्यासोबत आज दिव्या नवरी दिसते आणि मामा मामी बरोबर. तर तुम्हाला कसं वाटलं आज तुमचे भाची कसे दिसत आहेत. छान दिसतंय. चालेल चालेल. बघा मस्त असा लुक केलाय बघा. ट्रॅडिशनल कोली लुक मध्ये दिसतंय नवरी. चालेल चालेल. आता सुरुवात झालेली आहे. आमच्याला सुरुवात झालेली बघा. तिकडे मामीचा उत्साह बघा. मामी लागली लाथा आता होतो तुम्हाला.
इकडे दिसतच आहेत. तुम्ही कोण लागता नवरीच्या? वर्गमैत्रिणी. नवरीच्या सर्व वर्गमैत्रिणी दिसतात बघा. तुम्ही लुक सुद्धा बघू शकता यांचा. तुम्ही आज कुठला लुक केलाय? हा बघा इकडे जलपरी आल्यात बघा. जलपरीचा लुक केला इकडे. मस्त दिसत सगळी.
बघा मामा मम्मी परिवार बघा एका फ्रेम मध्ये राहत नाही, एवढा मोठा परिवार दिसते तुम्हाला. बघा इकडे मामांचा मानपान चालू आहे. सर्व इकडे मामा दिसतात तुम्हाला बघा. 22 इकडे मामा खालीच बसले. मामांचा मानपान झाला तर मामींचा मानपान झाला इकडे. सर्व आता मामींचा इकडे मानपान झालं. सुंदर असा ट्रॅडिशनल कोळी लुक मध्ये दिसतं इकडे. छोटी मुलगी नाव सांग तुझा. निष्का आशिष जिते राहणार अलिबाग कोरेवाला. मस्त खूप छान दिसते. लाईक मामसोला आता घरामध्ये आलाय. मामाचं मानपान झालं, मामीचं मानपान झालं. आता जेवणामध्ये आपण बघूया आता काय काय का. आता संध्याकाळी जेवणामध्ये काय काय असणार आहे. चिकन आहे 120 किलो, कुप्याचा कालवण, शोले चण्यांची भाजी आणि दुसरं शोले चणे. बघा इकडे सर्व आता जेवणासाठी आज मंडळी आता जमले. तिकडे सर्व जेवणासाठी मंडळी दिसतात बघा.
गं